मुलांनो, हसी दुनियामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। राजूची आई खूप छान छान जेवण बनवत होती। वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवायची, चपाती भाजी खूप टेस्टी बनवत होती। पण राजूला मात्र काय ते आवडत नव्हतं। त्याला मात्र पिझ्झा, पास्ता, नूडल्स आवडायचे। ये आई, आज काय बनवलं जेवायला? माझ्या आवडीचं काहीतरी बनवलंय ना छान छान? अरे बाळा, आज खूप टेस्टी जेवण बनवलंय मी। जा बघू, जेव पटकन। तुझं ताट पण वाढून ठेवलंय मी टेबलवरती। जा जेव पटकन, हा पोटभर। काय हे? काय बनवलंय जेवायला? तीच डाळ, तेच भात, तीच भाजी आणि चपाती। मला नाही ना आवडत हे। आई रोज तेच तेच बनवते, मला अजिबात नाही आवडत। काय झालंय राजू? कुठं चाललाय असं तोंड फुगवून? ये बघू, बस माझ्या जवळ। सांग मला काय झालंय ते। अगं आजी, तू सांग आता। रोज तेच तेच डाळ भात चपाती कोण खाईल बरं? मला नाही आवडत ते डाळ भात चपाती आणि भाजी खायला। तू तरी सांग ना तिला। अरे बाळा राजू, पालेभाज्या ह्या आपण खाल्ल्याच पाहिजेत। जर आपण पालेभाज्या नाही खाल्ल्या तर आपल्या शरीराला आवश्यक असणारे जीवनसत्व आपल्याला कुठून भेटणार? कारण की प्रत्येक भाजीमध्ये वेगवेगळे जीवनसत्व असतात आणि ते आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात। जर तू पालेभाज्या नाही खाल्ल्या तर तू मोठा कसा होशील? तुझी बुद्धी अभ्यासामध्ये कशी लागणार, सांग बघू? अगं हो ग आजी, पण मला नाही ना आवडत पालेभाज्या खायला। मला फक्त आवडतं समोसा, बर्गर, पिझ्झा, या सगळ्या गोष्टी आवडतात। मला नाही आवडत पालेभाज्या। अरे पण बाळा राजू, पास्ता, पिझ्झा, नूडल्स ह्या गोष्टी आठवड्यातून एकदाच खायला चांगल्या आहेत। जास्त जर खाल्ल्या तर ह्या आपल्या शरीरासाठी चांगल्या नाहीत। बस बस आजी, राहू दे। तू पण आता आईसारखीच बोलायला लागलीस। या घरामध्ये माझ्या आवडीचं कोणालाच पडलं नाही। मला काय आवडतं, काय खायला आवडतं ते कोणीच लक्ष देत नाही। राजूला आजीच्या बोलण्याचा पण खूप राग येतो आणि तो तिथून आपल्या रूम मध्ये निघून जातो। त्याच्या रूम मध्ये गेल्यानंतर तो झोपी जातो। झोपल्यानंतर राजूला एक स्वप्न पडतं। स्वप्नामध्ये राजू जंगलामध्ये चालत चाललेला असतो। रस्त्यामध्ये जाता जाता राजूला बटाटा भेटतो। बटाटा राजूला म्हणतो, तुला नाही का रे मी आवडत? मी तर किती टेस्टी लागतो। तू जर मला खाल्लंस तर तू वेगाने पळशील। ए जा बटाट्या, मला नाही तू आवडत। असं म्हणून राजू तसाच पुढे चालला जातो। पुढे वाटेत जाता जाता राजूला टोमॅटो भेटतो। टोमॅटो राजूला म्हणतो, राजू, ओळखलंस का? मी टोमॅटो। तू जर मला खाशील तर तुझे गाल माझ्यासारखे लाल लाल होतील। आणि तुला माहितीये राजू, तुझी आई माझं सूप तर किती टेस्टी बनवते। ए टमाट्या, मला नाही आवडत ते सूप बीप, मला नाही आवडत तुझं। असं म्हणून राजू तिथून पण पुढे जातो। पुढे राजूला गाजर भेटतो। गाजर राजूला म्हणतो, अय राजू, ओळखलं का मला? हे तर गाजर। तुला माहितीये, तू जर मला खाल्लं तर तुझे डोळे खूप छान होतील, खूप छान नजर येईल तुला। आणि तुझी आई तरी गाजर हलवा किती छान बनवते रे। ए चल गाजर, मला नाही तू आवडत, तूही नाही आवडत आणि तो हलवाही नाही आवडत। कसला लागतो तो हलवा? असं म्हणून राजू तिथून पण पुढे जातो। पुढे राजूला गोबी भेटतो। गोबी राजूला म्हणतो, अरे राजू, मला ओळखलंस का? मी आहे गोबी। तुला माहितीये, मी जेवढा पौष्टिक आहे तेवढंच माझी भाजी पण खूप टेस्टी लागते। तू जर मला खाल्लंस तर तू कधीच जमणार नाही आणि तुला खूप एनर्जी भेटेल। खाशील ना रे मला? चल जा तू, मला नाही आवडत तू आणि तुझी ती भाजी, फक्त पाला खाल्ल्यासारखी लागते ती। असं म्हणून राजू तिथून पण पुढे जातो। पुढे राजूला भेटतो भोपळा। भोपळा राजूला म्हणतो, राजू, तुला मी का नाही आवडत रे? तुला माहितीये, माझ्या घाऱ्या तर किती छान लागतात। तू जर मला खाशील तर माझ्यासारखा गोल मटोल आणि अभ्यासात खूप हुशार होशील। खाशील ना रे मला राजू? नाही नाही भोपळ्या, तुम्हाला अजिबात नाही आवडत।
चल जा इथून. असं म्हणून राजू तिथूनही पुढे जातो. राजू चालून चालून दमलेला असतो. मग तो एका ठिकाणी बसतो. राजू म्हणतो, अरे यार, या भाज्या किती वैताग देतात मला, म्हणूनच नाही आवडत. तेवढ्या समोरून फुलगोबी येतो. राजू फुलगोबीला म्हणतो, ये, तूच बाकी होता आता. आलास माझं डोकं खायला. आता कुठे 5 मिनिटं बसलो होतो, तोपर्यंत आलाच तू डोकं खायला. हो चालू आता. राजू प्लीज असं नको ना बोलूस. तुला माहिती मी तुझ्या शरीरासाठी किती फायदेमंद आहे ते. तू जर मला खाल्लंस तर तू नेहमी तंदुरुस्त राहशील. तुझं रक्त नेहमी शुद्ध राहील आणि तुझ्या हाडांसाठी लागणारं कॅल्शियम मीच तर देते. प्लीज राजू, खाशील ना रे मला तू? राजू मात्र काहीच न बोलता तिथून उठून पुढे चालला जातो. राजूला पुढे चालत चालत जाता जाता कारलं भेटतं. अरे देवा, ई कारलं. अरे बापरे, किती कडू आहे रे तू. मला अजिबात नाही आवडत. आहे मी कडू, मान्य आहे मला, मी कडू आहे. पण कडू असल्याबरोबर मी हेल्दी पण तेवढाच आहे ना. मग मी एवढा हेल्दी असेल तर थोडासा कडवटपणा असला म्हणून काय झालं? जर तुम्हाला खाल्लं तर तुला डॉक्टरकडे जायची गरज नाही पडणार. डॉक्टरकडे नाही गेला तर ते कडू औषधं नाही खायला लागणार. तूच सांग, औषधं जास्त कडू आहे की मी जास्त कडू? ना बाबा, डॉक्टरचे औषधं जास्त कडू आहे. बघ मग, तू जर आम्हा सर्व भाज्यांना खाल्लं तर तू कधीच नाही आजारी पडणार. मग कधीच नाही आजारी पडला तर डॉक्टरकडे जावं नाही लागणार. ना ते डॉक्टरचे कडू औषध खावे लागतील, ना ते डॉक्टरचे इंजेक्शन घ्यावे लागेल. तूच ठरव आता काय करायचं. राजू मात्र काहीच न बोलता कारल्याच्या बोलण्यावर विचार करत करत पुढे पुढे चालला जातो. राजू चालून चालून खूप दमलेला असतो आणि मग तो एका ठिकाणी जाऊन बसतो. हे कारलं जे आता बोललं आणि बाकी भाज्या बोलल्या ते खरं तर आहे. जर मी यांना खाल्लं तर मी खरंच आजारी पडणार नाही. आणि मी आजारी नाही पडलो तर डॉक्टरकडे जायची गरज नाही. ना ते कडू औषध ना इंजेक्शन. अरे वा, चांगली आयडिया आहे. आणि मी दमणारही नाही. खूप एनर्जी मिळेल, खूप सारी मस्ती, आणि माझी बुद्धीही वाढेल. मी वर्गामध्ये पहिला येईन. मग भाज्या खाल्ल्याच पाहिजेत. अगदी बरोबर राजू. मग आजपासून आपण मित्र का? हो नक्कीच, आजपासून आपण सगळे मित्र. आजपासून भाज्यांना हाय हाय, डॉक्टर काकांना बाय बाय. राजू झोपेतच बडबडत उठतो. हो हो, मी रोज भाज्या खाणार. हो, तुम्ही माझे मित्र आहात. जागा होतो तर पाहतो काय, तो तर त्याच्या रूम मध्येच आहे. अरे बाळा राजू, काय झालं? काय स्वप्न पिपन पाहिलंस की काय? झोपेत ओरडत का उठलास? आजी आजी, आजपासून मी तुझं नक्की ऐकणार हं. मी सगळ्या भाज्या खाणार. तू अगदी सांगत होती ते बरोबर आहे. पटलं मला हे सगळं. आजपासून मी सगळ्या भाज्या खाणार. अगं बाई, हा तर काय चमत्कारच झाला की काय? हो हो, चमत्कारच. आजच्यापासून भाज्यांना हाय हाय, डॉक्टर काकांना बाय बाय. या प्रकारे राजूला भाज्यांचं महत्त्व कळलं आणि त्यानं भाज्या खायला सुरुवात केली. म्हणजे तुम्ही सर्व पण भाजी खात जावा हा. हेल्दी खा आणि हेल्दी राहा. मग मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही भाज्यांची गोष्ट? आवडली ना? तुम्हाला जर गोष्ट आवडली असेल तर हस्ती दुनियाला लवकरच सबस्क्राईब करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.